आमच्याकडे 4 गाई आहेत दुधाच्या बर आणि 1 म्हैस आहे. 1 म्हैस आहे पलीकडे. हो. यांनी मी म्हणजे 2 वर्षापासून वापरून आलो. 2 वर्षापासून वापरत होता. तुम्ही बंदच नाही केलं, कंटिन्यू मध्ये चालू. 2 वर्षापासून. गोचिड राहत होते बर आणि दूध कमी देत होते जनावर. नव्हते काहीच, म्हणजे खायला कमी खायचं, कायम आजारीच राहायचे. कायम आजारी. बर मग डॉक्टरची म्हणजे चालूच राहते, महिन्यातून 2-3 वेळा डॉक्टर बोलावंच. डॉक्टरचा खर्च किती व्हायचा? 2 वर्षात तुमचा किती वापर झाला असेल? वापर 2 क्विंटलच्या 3 क्विंटलच्या आसपास गेला. 3 क्विंटल मिल्क चार्जर दिलं तुम्ही. 300 किलो. खरंच काय फरक? आमची हेल्थ चांगली वाटते. 2 वर्षापूर्वीचे तुम्ही आणि आताचे तुम्ही? तेच ना, हालत चांगली वाटत आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी हेल्थ चांगली आणि दवाखान्यात फरक पडला. दवाखान्यात खूप कमी फरक पडला. आमच्या म्हणजे जे वैयक्तिक फॅमिलीचा दवाखाना जे चालत होता हे खूप कमी पडला. ₹1,00,000 तुम्ही 2 वर्षामध्ये दिले. तुम्हाला या जनावरांनी काय काय दिलं त्या बदल्यामध्ये? तुमची आता तुम्ही काय विचार केला की गाईला खाऊ घालायचं? मी नंतर विचार केला ती मला काय देते ती. इथं काय आहे, पहिलं गाईनी जर वासरू दिलं तर मग तिच्याकडे लक्ष, ती जर भाकरी असेल तर जी चमक आहे आज, ही चमक तुम्ही तेल लावून तयार केली आहे का? नाही. पण लावली तर तेल लावल्यासारखं एवढी काही होती, अशी वीक होती ही काय म्हणजे कोणी पाहिली याच्यापूर्वी? 2 वर्षापूर्वी पाहिली आहे सगळ्या गावात. कशी होती? सांगितली होती आल्यावर काय ही गाय दुधाची आहे म्हणजे मला दे, पण मी नाही म्हटलं बा राहू दे. एवढे गोचिर होते की सोडूनच द्या तिच्यावर. 18 मध्ये आणलेली गाय आहे. 2018 मध्ये आणलेली गाय. बापरे. आता ते भरली 3.5 महिने झाले जणून. त्या दिवशीच भरली तिला. मस्टडी झाला होता 15 दिवस अगोदर. मस्टडी झाला होता. मी याच्याकडून बकेट नेली. त्याच्यानंतर मिल्क चार्जरची त्यानंतर फरक असा पडला तर ते 20 लिटरहून डायरेक्ट 1 पावर आली. एकच पावर द्यायची पावशेरवर. 20 लिटरहून पावशेर. 2 लिटर म्हणजे 10% झालं. पावशेर म्हणजे 1% झाली. 100% म्हणजे 1%वर आली. तिचा काच म्हणजे एवढा झाला होता. म्हणजे ते दूध बाहेर यायच्या मध्ये साचलं सगळं. पाणी येत जाते. म्हणजे दूध नासलं सगळं. तर ते बकेट चालू केली तेव्हापासून तिचं शेण म्हणजे एकदम घट्ट येते. पचन चांगलं होते. दूध आता ते 18 लिटर दूध झालं. क्या बात. अहो सगळ्यात महत्वाचा तिचा जीव वाचला ना. तुम्ही 2 वर्षापासून वापरता, पण तुम्हाला ह्या जनावरांना जो चारा टाकता तो चारा कोणता टाकता? या गोठ्यामध्ये एक गोष्ट पाहिली की तुम्ही माशा आहे का? म्हणजे गाईचं पचन काय आहे? व्यवस्थित आहे. तुम्ही असं पण म्हणू शकता अरे बापरे एवढा महाग, एवढा खर्च. म्हणतेच ना सगळेच जण म्हणणंच ते आहे ना, एवढा खर्च 1650 रुपयाची महाग आलं. आणि हे स्वस्त नाही ना सर. हे कुठं आता आपण जे जनरल मिक्सचर वापरतो पण ते कसं आहे, ही गिर आहे ना, ते लागत नव्हती म्हणून दिली त्यांनी, पण त्यांच्या इथूनच ते लागून आलेली होती. तर मी त्याला बेल चार्जर चालू केलं. तर आणली त्या दिवसपासून चालू आहे. तिला किती दिवस झाले येऊन? तिला 9 आता 8 महिने झाले. तुम्ही 8 महिन्यात काय बदल पाहिला तुम्ही? गोचिडचा जो त्रास आहे तुमच्याकडं, गोचिड जास्त का होता हे लक्षात घ्या. किती वयाचं? 10 महिने सध्या. हे 10 महिन्याचं आहे. 10 महिने वाटतच नाही ना ते सांगायचं. पहिलं होतं. पहिलं कसं होतं? खूप वीक होतं. कातडी बघा ना, केस बिस नाही. ते प्रेम आहे खूप. ते मिल्क चार्जर खात आहे, त्याला सेन्स आहे. हा, आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही काय खाऊ घालता याच्यावर जनावरांची प्रतिक्रिया असते. बरोबर आहे ना? माणसाची असते तर
आता याचे जे शेण बनतं हो हे किती दिवसात कुजतं तुमचं? आता आता तात्काळ कुजून राहिलं होतं? चहा बॉटल किती दिवसामध्ये? बस ते 15-20 दिवसातच. जेवढी खूप काढली त्यानं 20 पिल्ले जर झाले तर 20चे 20ही मरतात त्याच्यावाले. फारच करतात एवढ्या लवकर. हो रोगाचा अटॅक नसतो. मग हेच मला शिकवायचं तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं निलेश प्रल्हादराव कुटे, मोबाईल नंबर 97655861, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. हे चिरंजीव चिरंजीव मोठे चिरंजीव. तुमचं? पवन लीलाधर कुठे, पवन, राहणार वरुड, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. अच्छा. आम्ही रस्त्याने आलो तर सर्व डोंगर आणि सर्व पडीक राहणं सगळी. मग सीझन फक्त पावसाचाच? पावसाचं नाही, कॅनॉलचं पाणी आहे त्यामुळे फक्त ते सिजनेबलच आहे. नाही, वरती जे डोंगरावरती आहे तिकडे फक्त पाऊस? तिकडे फक्त पाऊस बस. ओके. आणि मी पाहिलं तर हजारो एकर जमीन अशीच सगळी कोरडी म्हणजे सिजनेबल आहे. जिरायची काय काय पिकवतं इकडे? इकडं आता म्हणजे सिजनेबल घेतात, इकडं भुईमुग घेतात. हा, त्यानंतर म्हणजे उन्हाळी सोयाबीन, गहू, सोयाबीन आणि गहू दोनच पिकं येतात. ओके. तुमचं खरीप आणि रब्बीचा अर्धा एवढाच भाग होतो. नंतर उन्हाळ्यामध्ये पूर्ण आराम? नाही. मग सगळं दूध व्यवसाय? दूध व्यवसाय. अच्छा, दूध व्यवसाय सगळ्यात जास्त तुमच्याकडे? इथे ओरडमध्ये 7-8 शेतकरी आम्ही दूध व्यवसाय करणार. दूध व्यवसायाचं प्रमाण किती आहे परिसरामध्ये? परिसरामध्ये म्हणजे तालुक्यात पूर्ण 2-3 हजार लिटर, 4,000 लिटर पर्यंत होईल. 4,000 जनावर की? नाही, जनावर दूध. अच्छा, बर. मग तुमच्याकडे किती गाय आता सध्या? आमच्याकडे 4 गायी आहेत दुधाच्या. बर. आणि 1 म्हैस आहे. 1 म्हैस आहे पलीकडे. आणि खाटी जनावर किती आहे? खाटी जनावर 5 आहेत. ते पण गाय आहे? नाही, तिथं 1 गाय आहे आणि 3 म्हशी आहेत. अच्छा, म्हशी आहे. म्हशी आहे. ओके. तुमची किती जनावर आहे? माझ्याकडे 14 आहे. तुमच्याकडे? 10. तुमच्याकडे गाई म्हशी? म्हशी आहे, गाई आहे. काय तुमच्याकडे दूध व्यवसायाची काय परिस्थिती, म्हणजे तुमचं परवडतो नाही परवडत? तुमचं काय परिस्थिती आहे? परवडतोय. कसं करता? किती खर्च येतो, काय येतो? आम्ही आता समजा माझं 70 लिटर दूध आहे. बरोबर. तर 70 लिटर दुधामागं समजा मला 10-11 हजाराचं समजा हे खाद्य लागतं. बर. मग तुम्ही हे वापरत नाही अजून का वापरताय? नाही, मिल्क चार्जर वापरता? आता सुरू केलं. तुम्ही पण वापर. यांनी मी म्हणजे 2 वर्षापासून वापरून राहिलो. 2 वर्षापासून वापरत आहात तुम्ही? बंदच नाही केलं, कंटिन्यू मध्ये चालू. 2 वर्षापासून. पण मला रिझल्टच खूप चांगले आहेत त्याचे. काय तुमच्या समस्या काय होत्या? समस्या म्हणजे मस्टरीट होत होता, गोचिड राहत होते. बर. आणि दूध कमी देत होते जनावर, नव्हते काहीच. म्हणजे खायला कमी खायच्या, काय आजारीच राहायचे? काय आजारी. बरं. मग डॉक्टरची म्हणजे चालूच राहते, महिन्यातून 2-3 वेळा डॉक्टर बोलावंच. डॉक्टरचा खर्च किती व्हायचा? खर्च जवळपास महिन्याला 3-4-5 हजार रुपये महिना लागायचा. बर. आणि उत्पन्न वेतावर यायला खूप तकलीफ होत होती. आता हे म्हैस आहे ते वेतावर येऊन तयार आहे. अच्छा, तुमच्यामुळे आज मी बोलावलं नाही डॉक्टरला, तिला आता भरायचे. बर, वेतन करायचं. दोन वर्षात तुमचा किती वापर झाला असेल? वापर 2 क्विंटलच्या 3 क्विंटलच्या आसपास गेला. 3 क्विंटल मिल्क चार्जर दिलं तुम्ही? 300 किलो म्हणजे 25 किलोच्या धरल्या तुम्ही तर 12 बॅग. सर बरोबर आहे? म्हणजे 7,500 हजाराच्या 12 बॅग तुम्ही तुमच्या गोठ्यावर चारल्या. 3 क्विंटलचे वर झालं. कमी नाही. म्हणजे 12-7-84 आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही लाखभर रुपयाचं चारलंच किंवा चारलंच. यांच्यापासून चालू आहे माझं, म्हणजे बच्चे चालू आहे, सगळे जनावरले गाभण आहे त्यांना. काय पप्पांचं काय चाललंय? चांगलं आहे. रिझल्ट माहित पडत आहे ना, त्यामुळे हरकतच नाही. मी तर पाहिलं जर वडिलांनी काही चालू केलं का पोरगा विरोध करतो, चांगली गोष्ट. पोराने काही चालू केलं का वडील विरोध करता. हे खरं आहे का नाहीये? तुमचं एक विचार कसा काय? एवढा खर्च 1 लाख रुपये, ज्याच्याकडे 100 लिटर दूध नाही तो सुद्धा नाही करत. तर आम्हाला घरी पण दादा उत्पन्न होत आहे. काय? आम्हाला खायला पण होते, दूध चांगलं, टेस्ट वाढली. बर. जनावरांचं सगळं चांगलं वाटत आहे. आरोग्य चांगलं वाटतं. आमच्या आरोग्यावर फरक पडतो त्याच्यामुळे. काय तुम्हाला खरंच काय फरक? आमची हेल्थ चांगली वाटते. 2 वर्षापूर्वीचे तुम्ही आणि आताचे तुम्ही? तेच ना, हालत चांगली वाटत आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी हेल्थ चांगली.
आणि टेस्टमध्ये फरक पडला. दवाखान्यात खूप कमी फरक पडला आमच्या, म्हणजे जे वैयक्तिक फॅमिलीचा दवाखाना जे चालत होता हे खूप कमी पडलं. यांच्या इथं जे तूप आहे, यांच्या इथं जे तूप जाते आपल्या इथंच तूप जाते. हे पण गोरे, पण दोघांच्या याच्यामध्ये चमकीमध्ये फरक आहे. नाही, हा आहे बिगर मिल्क चार्जर देणे. डायरेक्ट हिमाचल प्रदेशमध्येच वाटतं हे. हिमाचल प्रदेशमध्ये असे चेहरे राहतात सगळे. म्हणजे आता हे पण दोघं कास्तकाराचे दुधाचे आहे ना, पण यांच्या चेहऱ्यावर चमक कुठे? म्हणजे सिंपल गोष्ट. इकडे बघा ज्याची गाय चमकते त्याचा चेहरा चमकतो. सोपं आहे का नाही? नाही, पण त्याच्यावर आता जे थोडीफार चमक आहे ते आपल्या इथं दूध आणि तूप आहे त्यांना. नाही, ती चमक जाऊ द्या, पण त्यांच्या बोलण्यामध्ये जी सच्चाई आहे ना ती त्या तुपामुळे आहे. 1 लाख रुपये तुम्ही 2 वर्षामध्ये दिले. तुम्हाला या जनावरांनी काय काय दिलं त्या बदल्यामध्ये? गोचिड गेले तुमचे, तुमचं मस्टायटिस संपला, आता काही त्रासच नाही. डॉक्टरचा खर्च संपला. तुमच्या लक्षात नाही आलं डॉक्टरचा नुसता खर्च नाही संपला, त्याच्या माध्यमातून तुमच्या गायीच्या शरीरामध्ये जाणारी विषारी रसायनं जी दुधामधून तुम्ही खात होते ती सुद्धा बरोबर आहे ना. दुसरी एक अजून गोष्ट, त्याच्या शेणामधून जे काही जायचं तुमच्या शेतामध्ये खराब, ते पण काय झालं? संपलं. म्हणजे शेतातल्या पिकांचे रोग कमी होणार, पीक धष्टपुष्ट येता. याच्यातून मिल्क चार्जर मधून काय जाणार आहे? रसायनांच्या ऐवजी काय जाणार आहे? जडीबुटी जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे जडीबुटीचं जे औषध आहे, जिथं विष जायचं तिथं आता अमृत जायला लागलं. किती फरक पडला? त्याच्यामुळे चमक आली. तुमची आता तुम्ही काय विचार केला की गायीला खाऊ घालायचं? मी नंतर विचार केला ती मला काय देते ती. इथं काय आहे, पहिलं गायीनी जर वासरू दिलं तर मग तिच्याकडे लक्ष. ती जर भाकरी असेल तर खाती का मरते का उपाशी आहे का तहानली का काही घेणं नाही. तिच्या भरोश्यावरच आपण जगून राहिलो ना. आज मुलं जे शिकवले मी, या क्षेत्रात खूप चांगला आहे. बर, या क्षेत्रात त्यांनाच गायी वाढवल्या होत्या. त्याची खरीच किंमत आहे लहान मुलाची. म्हणजे या गायीनी तुमची प्रगती केली. मग त्यांना खाऊ घालायला काय अडचण आहे? त्यांनी आपल्याला आतापर्यंत समजा 10-20 लाख कमवून दिले असतील गेल्या 10-20 वर्षात, तर आपण तिला लाख रुपये खर्च केल्याने काय बिघडलं? ही विचारसरणी तुम्हाला इथे घेऊन आली म्हणून चमकलेलं. बरोबर आहे. तुम्ही जर जीव गुंतून दिला त्याला द्यायचं, पण जीव गुंतून द्यायचं, आणि म्हणून हे रसायनं जास्त पसरली. जर तुम्ही जर मनापासून खाऊ घालता तर तुम्ही तुमच्या मातीला रसायनं खाऊ घालत नाही. बरोबर आहे. म्हणून नैसर्गिक अन्न पाहिजे मातीला, तसं या मातीला सुद्धा काय पाहिजे? नैसर्गिक अन्न पाहिजे. तुम्ही जेवढं डिपॉझिट कराल त्या जनावरांमध्ये, बघा जी चमक आहे आज, ही चमक तुम्ही तेल लावून तयार केली आहे का? नाही. पण लावली तर तेल लावल्यासारखं एवढी काही होती, अशी वीक होती ही काय? म्हणजे कोणी पाहिली याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी पाहिली आहे सगळ्या गावात. कशी होती? एकदम वीक होती. दूध आहे नव्हते, विकणार होते असं म्हणायला नाही पाहिजे, खटकाला विकणार होते. पण ते जसं मिल्क चार्जर चालू केलं तर तिचं दूध एवढं वाढलं की खूपच दूध वाढून गेलं. तुम्हाला गंमत सांगतो बघा, शेतकरी आज कुठे जरी गेला, गाय आणो म्हणतो, काय म्हणतो, माझ्या गोठ्यामध्ये 10 लिटरची गाय आहे, आता मी 30 लिटरची आणली. बरोबर म्हणतो की नाही म्हणतो? म्हणजे व्हरायटी काय केली त्यांनी? बदलली. 30 लिटरची गाय आणली, आणि ती गाय पहिल्या वेताला दूध काढलं, आल्यानंतर महिने 1.5 महिन्यात ती 10 लिटर होईल. 10 लिटर किती? 10 लिटरवर आली ती. परत नंतर लवकर आटते, आणि नंतर ती भाकरच राहते, माझावरच येत नाही. हे खरं आहे का खोटं आहे? बाजावर येत नाही, माझावर येत नाही, अंगावर पडली. बरं, गाय जास्त लिटरची असल्यामुळे ती राहतच नाही. ते म्हणाले तिला आपल्याकडचं वातावरण, असं मी लहानपणी ऐकायचो, आपल्याकडचं वातावरण सूट नाही झालं म्हणून. बरोबर आहे. ती गाय शेवटी वैतागून दर महिन्याला भरायची म्हटल्यावर साहेब खर्च 500 रुपये. बरं, भारीतली गाय, तिला साधं सिमेंट चालत नाही. म्हणजे कर्जाने काढलेली गाय, ते कर्ज पण 50,000 फिटलेलं, 50,000 तसंच, त्याला व्याज चालू, वरून गाय झाली 10,000ची. आता तिला 10,000 कुणीच घ्यायला तयार नाही. सगळ्यांना माहिती झालं ही गाय वांज आहे, फेल आहे. मग शेवटी ती गाय कोणाला विकतो? खटकाला. म्हणजे तुम्ही लाखाचे किती केले? 10,000. मग लाखाचे 12,000 म्हण काय आपोआप तयार केली का लोकांनी? नाही. म्हणजे आता समाजामध्ये लाखाचे 12,000 करणारे 90 जण आहे, 95 म्हणा तरी चालत, आणि 5 जण असे काही 12,000चे लाख करतात.
त्याच्यापैकी तुम्ही हे खरं आहे खोटं आहे? मागितली होती आल्यावर गाय, काही गाय दुधाची आहे म्हणे मला दे, पण मी नाही म्हटलं बा राहू दे, एवढे गोचिर होते की सोडूनच द्या तिच्यावर. 18 मध्ये आणलेली गाय आहे, 2018 मध्ये? 18 मध्ये आणलेली गाय. बापरे. आता ती भरली 3.5 महिने झाले जणून, त्या दिवशीच भरली तिला. बर, म्हणजे दूध 7 लिटर दूध देते एका टायमाला 14 लिटरची गाय. बरोबर आहे. बर, तब्येत बघा तिची पाहिल्यावर अशी वाटते एकदम झकास. मस्टडीज झाला होता 15 दिवसा अगोदर, मस्टडीज झाला होता. मी याच्याकडून बकेट नेली, त्याच्यानंतर त्यानंतर फरक असा पडला तर ते 20 लिटरहून डायरेक्ट 1 पावर आली, एकच पावर होती पावशेरवर. 20 लिटर पावशेर, 2 लिटर म्हणजे 10% झालं. पावशेर म्हणजे 1% झाली, 100%वर 1%वर आली. तिचा काच म्हणजे एवढा झाला होता, म्हणजे ते दूध बाहेर यायच्या मध्ये साचलं सगळं, पाणी येत जाते. हा, म्हणजे दूध नासलं सगळं. तर ते बकेट चालू केली तेव्हापासून तिचं शेण म्हणजे एकदम घट्ट येते, पचन चांगलं होते. दूध आता ते 18 लिटर दूध झालं. क्या बात. अहो, सगळ्यात महत्वाचा तिचा जीव वाचला ना. तुम्ही 2 वर्षापासून वापरता, पण तुम्हाला ह्या जनावरांना जो चारा टाकता तो चारा कोणता टाकता? साधा टाकता. तुम्ही त्याला जर SSM चा चारा जर टाकला, चारा तुमचा दुप्पट तयार होईल आणि गाईचं पोट लवकर भरेल, जास्त खाणार नाही. कमी चाऱ्यामध्ये पोट भरेल. दुसरी गोष्ट, शेण तुमचं डायरेक्ट असं सोन्यासारखं तुम्ही घ्यायचं, असं चमचम चमचम करणार एकदम एक घट्ट. बरोबर आहे. बघा, दही पातळ बी होतं, घट्ट बी होतं की नाही. तुम्हाला दही घट्ट करायचं असेल ना, तुम्ही चारा SSM चा द्या. तूप 1 नंबर चमकदार, एकदम असं सूर्याच्या उन्हासारखं, एकदम पिवळं धमक काचेसारखं. या गोठ्यामध्ये एक गोष्ट पाहिली की तुम्ही माशा आहे का? म्हणजे गाईचं पचन काय आहे? व्यवस्थित आहे. बरोबर आहे. पण तुम्ही जर चारा जर बदलला, आता इकडे तुम्ही एवढं मिरच्या जर इमानदारीने घालताय आणि त्याच्या चुडीला जर चारा दिला तर तुमचं ज्या गोठ्यामध्ये जे उत्पन्न आहे त्याला एक रेकॉर्ड तोडून उत्पन्न येईल. गाईचं दूध लवकर आटणार नाही, तुमचं फॅट कमीच होणार नाही कधीच. त्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वांटिटी कमी होणार नाही दुधाची, स्टेबल राहणार आणि गोठा तुमचा रिकामा कधीच राहणार. बरोबर आहे. म्हणजे चारा आणि मिल्क चार्जर या दोन्ही गोष्टी जर वैदिकच्या असेल तर तुमचा दूध व्यवसाय तुम्हाला आरामशीर लखपती करू शकतो. आरामशीर. एक गाय तुम्हाला वर्षाला ₹1,00,000 उत्पन्न देणार. बरोबर. किती? 1,00,000 तुम्ही हिशोब करा. बरोबर आहे. आज तुम्हाला ती दूध देते 1,500, 2,000, 1,000 ते 2,000 पर्यंत दूध देते. तुम्ही मिल्क चार्जरचा चारा वैदिकचा आणि हे मिल्क चार्जर तुम्ही हे जर दोन्ही चारलं तर ती गाय तुमची गॅरंटेड कमीत कमी 3,500 पर्यंत दूध द्या. 3,500 लिटर ते 4,000. तुम्ही जर वैदिकचा चारा दिला ना, तुमची गाय जी 20ची गाय आहे ती 17-18 वरती कमीत कमी 7 महिने राहणार. किती? 7 महिने. मग विचार करा तुम्ही किती दूध निघेल. आमचा प्रॉब्लेम काय आहे, आमचं जो दूध आहे ते टिकत नाही. आपल्या गायांच्या बाबतीमध्ये काय गंमत आहे की आपण ही जी शक्ती आहे, ही शक्ती दुधाची जी आहे ती टिकून ठेवली पाहिजे. सारखी एकदम वर जाते आणि एकदम खाली येते. मग तुम्हाला दूध व्यवसाय कसा परवडेल? 7 महिन्यापर्यंत म्हणजे 8 महिन्यापर्यंत दूध देते गाय. मला 16 लागते तिला, 7व्या महिन्यात लागते. चारा जर बदलला तुमचा तर दुधाची क्वांटिटी वाढेल. दूध टिकतंय तुमचं आता मिल्क चार्जरमुळे, ते आणखीन वाढेल. तुम्ही असं पण म्हणू शकता, अरे बापरे एवढा महाग, एवढा खर्च म्हणतेस ना. सगळेच जण म्हणणंच ते आहे ना, एवढा खर्च 1650 रुपयाची आणि हे स्वस्त नाही ना सर. हे कुठं आता आपण जे जनरल मिक्सचर वापरतो, पण ते कसं आहे ते थोडं थोडं येतं ना, हप्ते लिव्हर टॉनिक, त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर, ते झटका देतं ना ते. पहिले टोटावेटचं वापरतो. कसं आहे बघा, दूध प्यायचं, तूप खायचं, यांनी जर मस्ती आणायची असेल तर 6 महिने लागतात. किती? 6 महिने. आणि एक पेग मारला की 6 मिनिटात नसेल. मग लोक पेगच मारता ना स्वस्तात. कळते की तुम्हाला? म्हणजे आपण आपल्या गाईला नशा आणायची आहे की पोषण द्यायचं? आपण तिला काय दिलं पाहिजे? पोषण. मेन प्रक्रिया बघा, तुम्ही तिला सोनं खाऊ घाला पण ते पचलं पाहिजे. तुमचा चारा जो आहे तो चारा जर पचला गाईला व्यवस्थित 100%, डायजेशन 1 नंबर झालं तर पूर्ण ढोराचं बॉडी स्ट्रक्चर बरोबर आहे, स्ट्रक्चर चांगलं राहतं. तुमच्या अन्नातून बघा,
समजा 4 प्रकारचे व्हिटॅमिन आहे, 12 प्रकारचे मिनरल्स आहे चाऱ्यामध्ये, पण तुमच्या गाईला ते लागूच होत नाही. त्याला फक्त 2च पचता, तिला फक्त 3च पचता, बाकी सगळं शेणामध्ये बरबटी निघून जाते आणि म्हणून त्याला बी माशा लागता. तुमच्या बघा, जर पूर्ण जर लाकूड जळून गेलं तर त्याची काय होते, परत राखीला आग लागते का? तुमच्या शेणामध्ये पचवून गेल्यानंतर त्याला माशा लागूच शकत नाही, पण ते पचलच नसतं, अर्धवट अन्न त्याच्यामध्ये आलेलं असतं म्हणून माशा लागतं त्याला, म्हणून ते कुसतं, म्हणून ते सरतं. हे तुमचं नुकसान नाही का? तुम्ही लाख मोलाचा चारा खुराक खाऊ घालता, 30 रुपये किलो 40 रुपये किलोचा काय आहे खुराक आहे, तो खाऊ घालता, ते तुमचं वाया जातं दररोज 5 किलो 2 किलो 2 किलो जरी गेलं तर 40 रुपयाचं किती झालं, 80 रुपयाचं. 80 रुपयाचं तुमचं ते वायाला गेलं, तुमचं शेण नासलं, तुमचं घराचं आरोग्य नासलं, गाईचं आरोग्य नासलं, ह्याची किंमत काय? म्हणजे तिथे आपण 30-40 रुपयाचं मिल चार्जर चालू घातलं ते सगळं तिला पचतं. तिला जर चाराच पचत नाहीये, तुझी सरकी केव्हा पचायची? बरं, अजून सरकीला जेव्हा तुम्ही कपास लावता तेव्हा तिला काय काय मारता? तिला अमृत मारता? मग मला सांगा, त्या सरकीच्या बी मध्ये सगळे रेसिड्यू आहे ना केमिकलचे, ते सगळे रेसिड्यू तुमच्या कशात येऊ राहिले? पेंडीमध्ये येणार नाही का? बी मध्ये ते सगळं येतं, सार येतं ना बी मध्ये, म्हणजे बी मध्ये ते रेसिड्यू सगळ्यात जास्त. मग ते रेसिड्यू असलेली सरकी आपण कोणाला खाऊ घालतो? म्हणजे आपण जनावरांना सगळं विषारी अन्न खाऊ घालतो. जर तुमचं जनावर जर सशक्त असेल तर त्यातलं विष बाजूला करून ते पचवू शकतं. पण याची गाय जर अगोदरच वीक आहे, फॅट लागत नाही म्हणजे अगोदरच काय आहे, वीक आहे, मग ती फक्त पाणीच देते तुझ्या नावाखाली. म्हणून तिच्यामध्ये मिनरल्स आले पाहिजे, तिच्यामध्ये प्रोटीन्स आले पाहिजे, त्याच्यामध्ये एन्झाईम्स आले पाहिजे, हे सगळं येण्यासाठी तिला पचलं पाहिजे. तुम्ही एवढे प्रभावित कसे झाले? यांच्यामुळेच झालं. काय पाहिलं तुम्ही यांचं? नाही, हे आता आमचे संबंध आहेत. अच्छा, तुमचं नाव काय? माझं चेतन प्रल्हादराव सुरटकर, गाव कुराटकर. तुमच्याकडे काय काय जनावर आहे? माझ्याकडे 2 बैल आहे, 3 गाई आहे. तुम्हाला बैलांना द्यायचे? हा, बैलांना ना, गाईला माझी गाय गावरान गाय. बर बर, अरे वा. पण ती 2.5 लिटर पर्यंत दूध देते. बर, मग तुम्हाला वापरावं असं का वाटलं? यांनीच प्रोत्साहित केलं. ते तुम्ही एकदा दिलेली गाय आहे, दिलेली गाय आहे, यांनी दिलेली आहे. म्हणजे ही मागची थोडं मागे सरका. हा, अरे बापरे, ही गीर आहे ना? ते लागत नव्हती म्हणून दिली त्यांनी, पण त्यांच्या इथूनच ते लागून आलेली होती. तर मी त्याला बेल चार्जर चालू केलं, तर आणली त्या दिवसपासून चालू आहे. तिला किती दिवस झाले येऊन? तिला 8 महिने झाले. तुम्ही 8 महिन्यात काय बदल पाहिला? तुम्ही काय बदल? मी यांना माझ्याकडे राहत नव्हती म्हणून यांना सोयीसाठीच दिली. बर बर. आता ती योगायोगानं राहिली, आता 8-10 दिवसात गायाची वेताला येईल समजा. अच्छा, बर. आणि आता पोटोशी आहे ना? पोटोशी. अच्छा. हिची क्वालिटी जर म्हणलं, मी ज्यावेळेस दिली त्यावेळेस ती म्हणजे 25% असेल. काय बात करता? 100 म्हणजे 75% वाढली. 75% वाढली. क्या बात, व्हेरी गुड. म्हणजे कास असेल किंवा वरती जी कातरी चमक असेल. माझ्याकडे गेचूड अशा पद्धतीनं आली होती, कारण माझ्याकडे ती 3 वर्ष राहिली, कडच होती. 3 वर्ष राहिली, 3 वर्षाची कालवड आहे. म्हणजे त्यांनी भरली, पण त्यांच्याकडे राहिली असली ती परत उलटली असती. आलं लक्षामध्ये तुमच्या? म्हणजे त्यांना गॅरंटी होती की परत उलटणार. म्हणजे सर्वात मेन गोष्ट आले होते म्हणजे मागणारे होते, जे आले ते 10,000 12,000 बर द्यायची नाही. बर बर. मला आता हे आमचे संबंध मित्र आहे, मित्रत्वाचे संबंध. मॅडम तुमच्याकडे एवढे ढोर आहे, तुम्ही घेऊन जा. हिचं काय आहे ते तुम्ही काही तकलीफ असेल तर ते तुम्ही सांभाळा. बरोबर. योगायोगान माझ्या घरूनच लागून आली ती, आणि इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर माझी गाय मी आता जाता येतात म्हणूनच प्रभावित झाले तुम्ही. हा, ते एक विषय. आणि माझ्याकडे गेचुड्याचा त्रास जास्त आहे. अच्छा. गोचीडचा जो त्रास आहे तुमच्याकडं, गोचीड जास्त का होता हे लक्षात घ्या. गोचीड हे कीड आहे, बरोबर आहे. आणि कुठली जी कीड असते ती जरी रक्त ओढत असली तर तिला प्रोटीन लागतं. किडीचं जे शरीर आहे ते प्रोटीन पासून बनलेलं असतं. कशापासून? तुम्ही जर सायन्समध्ये जर थोडा अभ्यास केला तर ती प्रोटीन पासून त्याचं शरीर बनलेलं असतं. आता तिला खायला पण काय लागतं? मग प्रोटीन. जेव्हा तुमच्या रक्तामध्ये प्रोटीनचं प्रमाण काय होतं? वाढतं. ज्याला रस म्हणतो आपण. जेव्हा ते पातळ होतं रक्त तेव्हा गोचीडची संख्या वाढते. बघा, जेव्हा कातडी लूज असते गायची आणि अशी खरबुडी असते तेव्हाच गोचीड जास्त होतात. जेव्हा चोपडी चपचडी झाले का आपण काय म्हणतो, नाही त्या गोचीडाला चिटकता येत नाही, असं नाहीये. गोचीडाला चिटकायला काय, ते रक्ताच्या आतमध्ये घुसतं, त्याला चिकटता येत नाही असं नाहीये. मग काय, ज्यावेळेस कातडी चमकते तेव्हा तिच्यामध्ये प्रोटीन कमी असतं, त्याच्यामुळे तिची उपासमार होते. काय होते? उपासमार.
यांना कुत्रा आणला, कुत्रीला चालू आहे आमच्या इथं. जर्मन शेपर्ड आणलाय. काय जर्मन शेपर्ड कुत्रा आहे, जर्मन शेपर्ड. बर चालू केला एकाच वर्षाचा. बर पण आता वाटत नाही 1 वर्षाचा, मोठं वाटतं. कुठे इथं आहे. आता आवाज त्याला चालू होता. चालू होतं. कुत्र्याची तब्येत एवढी सुंदर झाली. सुंदर झाली, म्हणजे बाकी बाहेरचं काही टेन्शन नाही राहिलं. खाणं पिणं योग्य आहे. किती वयाचं 6 महिने आहे सध्या. हे हे 10 महिन्याचं आहे. 10 महिने वाटतच नाही ना, तेच सांगत. पहिलं होतं, पहिलं कसं होतं? खूप वीक होतं. वीक होता. ते कातली बघा ना, ते केस बिस नाही, काही नाही करत, काही नाही. ते प्रेम आहे खूप. ते मिल्क चार्जर खात आहे, त्याला सेन्स आहे. हा, आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही काय खाऊ घालता याच्यावर जनावरांची प्रतिक्रिया असते. बरोबर आहे ना? माणसाची असते तर ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर आपल्या जनावरांना जर चांगल्या पचनक्रिया जर त्याची सुधारवली तर तुम्ही दिलेला चारा त्यांना पचेल आहे तो. आणि नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही तुमचा चारा बदला. या 2 गोष्टी केल्या ते तुमचं शेत काय होणार? चांगलं होणार. तुमच्या सगळ्यांच्या आतमध्ये देव आहे, आत्मा आहे, हे आम्हाला सगळ्या संतांनी शिकवलं की नाही? प्रत्येकामध्ये देव आहे. आज ते गायांचा तर आशीर्वाद घेताच आहे, आज तुमच्या आमच्या सारख्या माणसांचा पण आशीर्वाद घेत आहे. बघा, स्वतःच्या रक्ताच्या माणसासाठी कुणी पण करतं, स्वतःच्या माणसांना सल्ले कोणी पण देतं. परंतु ज्यांची ओळख नाही, पाळख नाही, ज्यांच्यापासून आपल्याला फायदा नाही, त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करणं, त्यांना 2 घास खाऊ घालणं, त्यांचा आत्मा शांत करणं, यालाच तर सेवा धर्म म्हणतात ना. दुसरं काय? मग काष्टकऱ्यांनी जर एकमेकाला जर अशा प्रकारे प्रचार केला, प्रसार केला, आपल्या पुण्याईचा कल्याणाचा प्रचार केला तर तुमचे विचार बदलणार नाही का? दिवस समोरच्याचा आत्मा शांत होणार नाही का? म्हणजे ते पण जे पछाडलेले, जे त्याच्यामध्ये बळी पडलेले ते लोक आता नाराज आहे. आणि त्यांनी पण अनेक लोकांना काय केलं? नाराज केलेलं आहे. राईट? माणसाचा माणसावर विश्वास, बापाचा लेकावर, लेकाचा बापावर विश्वास राहिला नाही, आहे की नाही? कारण बापाचा वापर करून लेकाला फसवलं, लेकाचा वापर करून बापाला फसवलं. त्याच्यामुळे हे जे प्रेम आहे आमचं ओरिजिनल चांगलंच आहे, परंतु आम्ही बाहेरच्यांच्या नादी लागलो. पैसे तर एकदा येतील आणि संपून जातील, आशीर्वाद आयुष्यभर टिकतात. लक्षात ठेवा. आता याचे जे शेण बनतं हे किती दिवसात कुजतं तुमचं? आता तात्काळ कुजून राहिलं. किती दिवसामध्ये? बस ते 15-20 दिवसातच. बरोबर आहे. 2 महिन्यामध्ये याचं प्युअर खत तयार होतं. किती? 2 महिन्यात. हे आणि तुम्ही रेग्युलर शेण घ्या, तुमचं वर्ष ते शेणखत तयार होत नाही. हे काय फरक आहे? कारण हे प्युअर तयार झालेलं असतं, त्याच्यामध्ये पूर्ण जीवाणू असतात. हुमणीचा त्रास खूप अजिबात नाही होणार. आमच्या शेतात काय होत आहे आता हुमणीचा, कारण आम्ही जिवंत शेणखत टाकून राहिलो. बरोबर. शेतात टाकून आणि ते कुजरत नाही ना, आणि ते झाल्यानंतर त्याचा हुमणीचा त्रास खूप वाढून 100%. हुमणीचा त्रास जे आहे मला खतम होत नाही अजिबात. तुम्ही शेणखत न कुजणारं शेणखत टाकलं की हुमणी येणार, कारण ते तिचंच खाद्य आहे ना. हुमणी असा प्रकार झालेला आहे, तुमच्या जमिनीत 1-1.5 एकराचं तरी रान खाऊन राहिली. एक बघा, तुम्हाला मी सोपं उदाहरण सांगतो. वाघ आहे, वाघ जंगलात राहतो. जंगलात त्याला जर शिकार नाही भेटली तर कुठे घुसतो? मानवी वस्तीमध्ये. हा जो वाघ आहे ना, हुमणी नावाचा, हा वाघ पहिला उकेड्यात राहायचा. तुम्ही लहान होते तेव्हा खत काढताना कुठे निघायचा? उकेड्यामध्ये. आज लोकांच्या उकेड्यामध्ये सगळं केमिकल आहे, म्हणून तो भुंगा काय करतो? शेतात जे तुम्ही ढिगारे टाकले ना त्याच्यावर अंडी घालतो. बरोबर आहे. तुम्ही जून महिन्यामध्ये पाहिलं का ते मे जून मध्ये सगळ्या लिंबाच्या पालाचे शेंडे खाल्लेले असतात, त्या भुंग्यांनी खाल्लेले असतात. तोच भुंगा अंडी घालतो आणि त्याच्यापासून तयार होणारी आळी म्हणजेच काय? हुमणी. ती मोठी आळी असते. म्हणजे तो मोठा भुंगा असतो ना, भंग करतो तो. हा, तो जो भुंगा आहे त्याची जी आळी आहे, म्हणजे ही आळी अवस्था आणि भुंगा अवस्था पूर्वी तो उकिरड्यामध्ये पुरी करायचा. आणि त्याचं काम काय आहे? वाळलेला काडी कचरा भुगा करणे आणि त्यातलं लिग्निन खाणे, हे त्याचं काम आहे. परंतु ते पौष्टिक करून परत मातीमध्ये घालणे, म्हणजे तो आमचा तो शत्रू नाही आहे. परंतु तुम्ही वाघाचं अन्न संपवलं, जंगल संपवले, वाघ तुमचा दुश्मन झाला. तसा हा वाघ जंगलात होता, पहिला उकड्यात खात होता, तो तुमची मदत करत होता. आता तो शेतामध्ये येऊन तुमची झाडं मारायला लागला. का बरं? झाडं पण तो का मारतो ते बी सांगा. त्याला तुमच्या झाडामध्ये केमिकल टाकून त्याच्या मुळ्या वगैरे हे सगळ्या शुष्क झालेल्या असतात, त्याला वाटतं हे वाळलेलं आहे, ते खाऊन टाकतो. बरोबर. म्हणजे त्याचा पण दोष नाहीये. निसर्ग काही चुकीचं करत नाही. चुकीचं जे करत असेल ते कोण करतो? कारण माणसाला बुद्धी दिली ना, मग तो ती उलटी वापरतो. माणसाला सुईची बुद्धी वापरायची म्हटल्यावर मेहनत लागते, उलटी वापरायची म्हटल्यावर काहीच मेहनतच नाही. मग तुम्हाला पहिलं तुमची माती बदलून अन्न बदलावं लागेल. जो पण तुम्ही यांच्यासारख्यांचं दूध खात नाही तो पण तुम्ही सच्च्यावर येत नाही. आलं लक्षामध्ये?
तुम्हाला गाईच्या पोषणावर काम करायचं आहे, SCT वैदिक वापरा. तुम्हाला मिनरल मिक्सचर दे, पावडर, दूध वाढीचं पावडर दे, इंजेक्शन दे, अमुक दे, ढमुक, मग मिल्क चार्जर वापरू नका. बरोबर. दोन्ही संघाच वापरायचं नाही. बरोबर आहे लक्षामध्ये. म्हणजे मध आणि साखर एकत्र वापरायची नाही. SCT वैदिक आहे मध आणि केमिकल आहे साखर. साखरेने डायबिटीज होईल, मधेने ती डायबिटीज बरा होतो. राईट. डाळल्याने हार्ट अटॅक येतो, ब्लॉक होतो. गावठी गाईच्या तुपाने तो ब्लॉक रिपेअर होतो. एवढा फरक आहे. त्यामुळे तुम्ही SCT वैदिकची शेती म्हणजे शुद्ध शेती, पवित्र शेती. शेळी पालण्यासाठी चालते काय सोपं. अहो शेळी तर सोपं फार. तुम्ही 4 महिन्यामध्ये बोकड विकणार. आता मी ते सांगायला नाही पाहिजे, मी त्या क्षेत्रातला माणूस नाहीये, मला ते परवानगी पण नाहीये. परंतु मी दुधापुरतं बोलतो. तर तुम्ही जर शेळीला जर वापरलं तर ह्या गाईसारखी शेळी अशी चोपडी चटचटीत होणार. नंबर 1, तिला कुठल्या प्रकारचे किडे रोग काहीच राहणार नाही, काहीच नाही राहणार. नंबर 2, तिला जे काही चारा खाईल ना ती बरोबर शुद्धीनं खाईल. काय खायला पाहिजे? आज तिला काय झालं, केमिकलमुळे तिला भांडणे आले, काही पण खाते, त्याला काय कळत नाही आपल्या समोर काय आहे. बरोबर आहे. तुम्ही शेळीला जर वापरलं तर तुमच्या शेळीचं बकरू तयार होईलच लवकर, पण त्याचं दूध बी एकदम गोड होईल. औषधी, शेळीचं दूध सगळ्यात औषधी असतं, लक्षात ठेवा. गाईचं दूध तुमची तब्येत वाढवतं, बुद्धी ब्रेन वाढवतो. आणि शेळीचं दूध तुमची काटकता आणि चंचलता वाढवतो, चपळता. शेळी जशी चपळ असते ना, काटक बनतात शेळीचे दुधाने. आणि म्हणून मग ते वनस्पती असतात त्याच्यामध्ये म्हणून. आणि तुम्ही तिला जर हे मिल्क चार्जर चारलं तर तुमचा दूध व्यवसाय एकदम भारी होईल. पण शेळी ज्यावेळेस पाळतो माणूस, तो शेळी पाळणारा गाया का पाळत नाही? गायांचा खर्च परवडत नाही. शेळी फुकट चरते कुठेतरी. बरोबर आहे. 2 शब्द बोलणे खाऊन घेऊ पण चारून घेऊ. म्हणजे मला काय म्हणायचंय, इथे सुमडीमध्ये कोंबडी आहे असं आहे. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की तुमचं बजेट छोटं आहे म्हणून तुम्हाला आम्ही सल्ले देत नाही. पण तुम्ही जर व्यावसायिक दृष्टिकोनातून जर शेळीला हे खाऊ घातलं, मी एकापासून 30 पर्यंत गेलेलो असेल. मला तुमचं अभिनंदन करायचं आहे की तुम्ही जर हे वापर तुम्ही विचारलं, हेच मोठं कौतुक आहे. जेवढी खूप काढली त्यानं 20 पिल्ले जर झाले, 20च्या 20 मरतात त्याच्यावर. रोगाचा अटॅक नसतो. हेच मला शिकवायचं तुम्हाला. रोग नाहीये या जगामध्ये. या जगात फक्त कमजोरी आहे. एकतर कमजोरी आहे नाही तर जोरी आहे. कमजोरी म्हणजे काय? विकनेस. विकनेस आला की त्याच्या पाठोपाठ रोग. तुम्ही मिल्क चार्जर चालू करा, जे टाकाल ते पचन. पचतच नाही त्यांना. म्हणून. आणि मला लोक काय करतात, सगळे केमिकल वापरतात. ते केमिकल सगळं कुठे येतं? शेंडामध्ये येतं. म्हणून तो रोग येतो. सगळीकडे मेनच कारण काय आहे? केमिकलच. बरोबर आहे ना. मग तुम्ही जर हे मिल्क चार्जर वापरलं तर त्यांचे रोग कमी होतील. चला नंबर सांगा साहेब तुमचा. 97 निलेश प्रल्हादराव कुटे, राहणार उरुड, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. नंबर आहे 97 65 30 58 61. सगळ्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही दोघं पण सांगा. माझं तर म्हणणं आहे, चालू करा तुम्ही मिल्क चार्जर चालू करा, दुधाचा व्यवसाय चालू करा. नाही काय तर एक तरी गाय घ्या. बरोबर आहे. आणि घरची शेती चांगली करा. एक गाय 3650 किलो शेण देते एका वर्षाला, 3.5 टन. तेवढ्यामध्ये 1 एकर शेती सुपीक होऊन जाते. ती कमीत कमी 1 एकर शेती तुम्हाला 5 लाख रुपये देणार एका वर्षाला. आणि घरच्या तब्येती जे आहे हे सुधारून जाते. बरोबर आहे. डॉक्टरचे आजार संपले. आनंदी आहे तुम्ही? एकदम आनंदी आहे. माझं नाव मोहित कंदकिशोर गुप्ता. माझा मोबाईल नंबर 777-506-3456. ओके. हे अधिकारी आहेत आमचे. तुम्हाला जर कधी वाटलं काही अडचण आली तर फोन करा. नमस्कार, मी हर्षल मुखेकर. गेल्या 6 वर्षापासून SCT वैदिक तंत्रज्ञानासोबत जोडले गेलेलो आहे. पूर्ण विदर्भ विभागाचं काम बघतो. जर कुठल्या प्रकारची माहिती मार्गदर्शन SCT वैदिक संदर्भात पाहिजे असेल तर माझा नंबर आहे 8669 20 02 24. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर पाचोरे. जर तुम्हाला विदर्भ विभागात जनावरांसंदर्भात किंवा शेती संदर्भात मार्गदर्शन हवं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 70 77 26 10. चला शेती करूया आनंदाने. जय SCT वैदिक. जय श्रीराम. जय श्रीराम.